पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्याचे नावे आमीन. वेलंकणी मातेजवळ नवीनाची प्रार्थना. हे पवित्र कुमारी मरी, पवित्र त्रैक्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची माता म्हणून निवडलेली तू निष्कलंक माता आहेस. मी तुझा सेवक, ईश्वराचा पुत्र जेव्हा तुझ्या गर्भी आला त्यावेळेच्या महान आनंदाची तुला आठवण करून देतो. मी माझ्या भक्तीद्वारे तो तुझा आनंद द्विगुणित करू इच्छितो. ते दुःखित व पीडितांना आश्रय देणाऱ्या हे करुणामय माझ्या दुःखी कष्टी जीवन आनंदमय कर. तुझ्या पुत्राच्या महान शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून मी माझ्या विनंत्या तुझ्याजवळ ठेवतो. जर ह्या माझ्या विनंत्या माझ्या आत्म्यासाठी योग्य असतील तर त्या मला मिळवून दे. तर माझ्या विनंत्या ईश्वरी इच्छेनुसार योग्य नसतील तर मला इतर आवश्यक कृपा मिळवून दे. कृपया आपली विनंती आपल्या मातेला सांगूया. हे ईश्वराच्या माते, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ह्यासाठी मी ही नवीनाची प्रार्थना करतो. येशूच्या जन्माच्या वेळेला तुला जो आनंद झाला त्याची आम्ही आठवण करतो व त्याच्या स्मरणार्थ मीही नवीनाची प्रार्थना करतो. ती तू ऐकून घे आणि माझ्या नमो कृपापूर्ण मरिये ह्या प्रार्थनांचा स्वीकार कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे देवाच्या पवित्र माते, संत गाब्रिएलच्या नम्र वंदनाबरोबर मी सुद्धा तुला वंदन करतो. नमो कृपापूर्ण मरिये, तुझ्या मुकुटाची तारे बनून चमकत राहावे अशी माझी इच्छा आहे. हे पीडिताच्या आश्रया, सर्व संतांच्या पुण्यामुळे तू माझी विनंती पूर्ण कर. तुझ्या आणि तुझ्या पुत्राच्या प्रेमाची आठवण करून माझी विनंती मान्य कर. आमेन. नवीनाचा तिसरा दिवस. आमच्या प्रेमळ माते, हे पवित्र जीवनाच्या आदर्श तुला वंदन असो. आम्हाला असा बोध देतेस की
देव प्रेम आहे, सत्य आहे आणि त्याच्यावर प्रेम करणे हे खरे जीवन आहे. आम्ही स्नान संस्काराच्या वेळी शरीर, जग व संतान ह्यांना सोडून देण्याची प्रतिज्ञा केली होती. तरीसुद्धा ही प्रतिज्ञा मोडून आम्ही जगातील सुखांना जवळ करून पापे केलीत. ईश्वराची आम्ही आज्ञा मोडली आणि अनैतिक सुखाचा मार्ग आम्ही लागलो. तुझ्या प्रेमाला आम्ही मुकलो. हे दयाळू निर्मळ माते, आम्हाला आमच्या पापाबद्दल तीव्र घृणा वाटते. ह्या स्थितीत आम्ही कोणाकडे धाव घेऊ? आम्ही वाट न दिसणाऱ्या अंध माणसाप्रमाणे भटकत आहोत. हे माते, तू आम्हाला आमचा मार्ग दाखव. हे तेजस्विनी माते, तू आम्हाला संकटातून वाचवणार नाहीस काय? आई आपल्या लेकरांना कधी टाकते काय? कदाचित माता आपल्या पुत्राला विसरून जाईल, परंतु तू आम्हाला कधी विसरणार नाहीस. आम्हास अशी कृपा दे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जखमा आमचा आश्रय व त्याचा मृत्यू आमचे जीवन होईल. आमेन. निष्कलंक मातेवर आधारित प्रार्थना. हे माझ्या देवा, मला सहाय्य कर. हे प्रभो, माझी प्रार्थना ऐकून घे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्याचा गौरव असो. निष्कलंक मातेचे नाव वंदनीय आहे. हे मरिया माते, तू सुंदर आहेस. तू मूळ पापापासून अलिप्त आहेस. तू इस्रायलाचा आनंद आहेस. तू आमच्या प्रजेचा महिमा आहेस. तूच पाप्यांची आश्रयदाती आहेस. तू माते मरिये, हे बुद्धिमान कुमारी, हे दयाळू माते, आम्हासाठी प्रार्थना कर. प्रभू ख्रिस्ताजवळ आम्हासाठी विनंती कर. पवित्र कुमारी मरिये, तू पापरहित आहेस. पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवलेल्या प्रभू येशूजवळ आम्हासाठी प्रार्थना कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तू पवित्र कुमारी माता मरिया हिला आपल्या पुत्राची माता म्हणून निवडलीस. तू आपल्या पुत्राद्वारे मूळ पापाच्या कलंकापासून तिला दूर ठेवलीस. मृत्यू अगोदरच तिला मुक्ती दिलीस. आम्हाला असे वरदान दे की आम्ही ह्या मातेच्या आचनेनं पवित्र होऊन तुझ्याजवळ येऊ शकू. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. आजारी माणसासाठी प्रार्थना. हे कुमारिकेच्या कुमारी, आरोग्यदायी स्वामिनी, व्यनंकनीमध्ये विराजमान झालेल्या ईश्वराच्या माते, तू माझ्या आत्म्याला व शरीराला सहाय्य करतेस. तुझ्या दयेवर आणि शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून मी तुझ्याकडे धाव घेतो. माझा आजार दूर कर, म्हणजे मी तुझा व तुझ्या पुत्राचा महिमा गात राहीन. हे माते, तू सर्व आजारांचा आत्मविश्वास दृढ करण्यास मदत कर आणि जर त्यांच्या आत्म्यासाठी योग्य असेल तर त्यांना आरोग्य प्राप्त करून दे. त्यांना चांगले मरण यावे म्हणून सहाय्य कर. हे कृपापूर्ण माते, माझे कष्ट दूर कर. अथवा या आरोग्यदायी माते, मला सहनशक्ती दे, म्हणजे जगातील सर्व मोहापासून अलिप्त राहून मी माझ्या आत्म्याला तुझ्या इच्छेनुसार पवित्र ठेवू शकेन. हे दयाळू माते, तू कोणालाही नकार देत नाहीस. माझ्या संकटामध्ये तू मला मदत करशील
ह्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तूच रोग्याची व पीडितांची सहानुभूती आहेस. अशा वेळी फक्त तूच आमचे अश्रू पुसू शकतेस. तूच सर्व ख्रिस्तजनांची आश्रयदाती आहेस. ख्रिस्ताची माता असल्यामुळे तूच आमची विनंती ख्रिस्ताकडे पोहोचवू शकतेस. हे दयाळू व शक्तिमान माते, आमचे रक्षण कर. हे स्वामिनी, आम्ही ईश्वराबरोबर अनंत काळाचा आनंद उपभोगण्यास व चांगले ख्रिस्ती जीवन जगण्यास आम्हा सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. आत्मिक आणि शारीरिक गरजासाठी प्रार्थना. हे स्वामिनी, तू ईश्वराकडून मिळालेला माझा खरा आश्रय आहेस. दुःखाच्या प्रसंगी तू विश्रांतीचे स्थळ आहेस. तू पापांच्या अंधकारात कितपत पडलेल्या आत्म्याचा प्रकाश व दुर्बळांचे बळ, गरिबांचे धन, पीडितांची आशा आणि मानवप्रिय ईश्वराची माता असल्यामुळे माझ्यावर दया कर. हे स्वर्गाच्या व पृथ्वीच्या राणी, कृपापूर्ण माते, पापसागरात बुडालेल्या लोकांना वाचवणारे, तुझ्या सहाय्याने तुझ्या सेवकास पापमुक्त कर. रोग्यांचे आश्रयदाते, पीडितांचे सहाय्यकाते, संसारमुक्तीच्या सिंहासना, तुझ्याजवळ असलेल्या तुझ्याजवळ आलेल्या मजपाप्याला दूर सारू नकोस, तर माझ्यावर करुणा याचनेचा वर्षाव कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. निर्मळ हृदयाच्या मातेजवळ प्रार्थना. पवित्र मातेच्या निर्मळ हृदया, मी तुझ्या पावित्र्याची स्तुती करतो. हे सर्व प्रिय माते, मी तुझ्या वात्सल्यमय प्रेमाची आणि गुणाची आठवण करतो. मी आणि इतरांनी तुझा अपमान केला. मी आता तुझ्या चरणाजवळ येऊन तुझ्याकडे नम्रतापूर्वक क्षमा मागतो. मी मान्य करतो की मी कृतज्ञ म्हणून भटकत राहिलो. तू मला कित्येक वेळा कृपा आणि क्षमा दाखवलीस. मला विश्वास आहे की तू मला कधी अंतर देणार नाहीस. ह्या दृढ विश्वासाने प्रेरित होऊन मी तुझ्याजवळ अधिक भक्तिपूर्वक प्रार्थना करीन. मी प्रतिज्ञा करतो की यापुढे तुझा सन्मानाप्रित्यर्थ योग्य कार्य करीन. तू या कार्याचा स्वीकार करून घे. मी अर्पण करतो. माझ्यावर आणि माझ्या शेजाऱ्यावर ईश्वराने दया व कृपेचा वर्षाव करावा म्हणून माझ्यासाठी प्रार्थना कर. आमेन. Today's Mass is being offered for the soul of Sister Georgia. 2 Masses have been offered for the soul of Candida Tavares, for safe delivery, for the souls of Tunis and Bina de Silva, for the souls of Martha and deceased members of De Lima family, for the soul of Mary Charlie Rodrigues. 4 Masses have been offered as thanksgiving to Our Lady of Wellinkeny, thanksgiving to Sacred Heart and Immaculate Heart of Mary, for the souls of Gracie and V.E. Joseph, for the soul of Francis de Souza, for the souls of Rita Gonsalves and deceased members of the family, for the soul of Gabriel de Souza, and for good health. Come in, pilgrim, lay your burden down. We're all called
comrades as we travel on the way. We share a common gift, a covenant in Christ, and we're going to celebrate His love today. We will sing and celebrate His love today. You're the word proclaimed with power to search the hearts of all. We shall make its meaning new by responding to its call. Come in, pilgrim, lay your burden down. We're all comrades as we travel on the way. We share a common gift, a covenant in Christ, and we're going to celebrate His love today. We will sing and celebrate His love today. In the name of the Father, and of the Son, and of the Holy Spirit. Amen. The grace of our Lord Jesus Christ, and the love of God, and the communion of the Holy Spirit be with you all. And with your spirit. My dear brothers and sisters, to participate in this Eucharistic celebration worthily, let us be sorry and acknowledge our sinfulness. I confess to Almighty God and you, my brothers and sisters, that I have greatly sinned in my thoughts, in my words, in what I have done and what I have failed to do, through my fault, through my most grievous fault. Therefore I ask Blessed Mary, a Virgin, all the angels and saints, and you, my brothers and sisters, to pray for me to Lord our God. May Almighty God have mercy on us, forgive us our sins, and bring us to everlasting life. Amen. Let us pray. God of might, giver of every good gift, put into our hearts the love of your name, so that by depending our sense of reverence, you may nurture in us what is good, and by your watchful care, keep safe what you have nurtured. Through our Lord Jesus Christ, your Son, who lives and reigns with you in the unity of the Holy Spirit, one God, forever and ever. Amen. पावलाचे कोरिंथीकरास पहिले पत्र यांतून घेतलेले वाचन. आत्मा हा सर्व गोष्टीचा आणि देवाच्या ग्रहण गोष्टीची शोध घेतो. मनुष्याच्या ठायी वारसणारा जो आत्मा, त्याच्यापासून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे, तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोण नाही. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघालेला आत्मा मिळला आहे, ह्यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे आणि आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे, तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टीवर आध्यात्मिक गोष्टी सांगत आहोत. सर्व भाविकांना वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्याला त्या गोष्टीवरती हे वाटत नाही आणि त्याला त्या समजूत येत नाहीत, कारण त्या पारख आत्म्याची द्वारे होते. जी आध्यात्मिक वृत्ताचा आहे तो तर सर्व गोष्टी पारखूनच घेतो आणि त्या सर्व त्याच्या पारख करण्याकडूनच होत नाहीत. प्रभू परमेश्वर असे कोणी ओळखले आहे का? त्यालाच शिकवलेले.
आपल्याला तर ख्रिस्ताचे मान आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला देवाचे आभार धन्यवाद. मानू. तुमचे उत्तर: परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. तो मंद क्रोध आणि अतिदयाळू आहे. परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे. त्याची कृपा त्याच्या सर्व कृत्यावर आहे. परमेश्वर दयाळू कृपाळू आणि दयाळू आहे. हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुती गातात आणि तुझे भक्त तुला धन्यवाद देतात. ते तुझ्या राज्याचा महिमा करतात आणि तुझ्या पराक्रमाची कथा करतात, ह्यासाठी की तुझे पराक्रम आणि तुझ्या राज्याचे वैभव युक्त ऐक्यवत्व व मानवजातीला कलावी म्हणून. तुमचे उत्तर: परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. Hallelujah, 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 hallelujah. A great prophet has risen in our midst, and God has visited his people. Alleluia, 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 alleluia. The Lord be with you. And with your spirit. A reading from the Holy Gospel according to Luke. Glory to you, O Lord. Jesus went down to Capernaum, a town in Galilee, and taught them on the Sabbath. And his teaching made a deep impression on them, because he spoke with authority. In the synagogue there was a man who was possessed by the spirit of an unclean devil, and it shouted at the top of its voice, "Ha! What do you want with us, Jesus of Nazareth? Have you come to destroy us? I know who you are, the Holy One of God." But Jesus said sharply, "Be quiet, come out of him." And the devil, throwing the man down in front of everyone, went out of him without hurting him at all. Astonishment seized them, and they were all saying to one another, "What teaching! He gives orders to unclean spirits with authority and power, and they come out." And reports of him went all through the surrounding countryside. The Gospel of the Lord. Praise to you, Lord Jesus Christ. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, 24 मार्च 2020 पासून आपल्या भारत देशात लॉकडाऊनला सुरुवात झाली. सुरुवातीच्या आठवड्यामध्ये आपल्याला त्याचं गांभीर्य कळलं नाही, परंतु जसजशा कोविड-19च्या केसेस वाढत गेल्या तसतसं आपल्यामध्ये ताणतणाव वाढत गेला. तसतसा आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागले. विशेषतः मला कोविडची लागण तर होणार नाही ना, माझ्या पैसा अडक्याचं कसं ॲडजस्ट होईल, माझी नोकरी तर जाणार नाही ना, अशा वेगवेगळ्या मानसिक
विचाराने आपल्या मनामध्ये भरपूर असा तणाव आणि प्रेशर निर्माण झाला. अशा या वेळेला काही लोकांनी आपल्या कुटुंबामध्ये चांगला वेळ देऊन एकामेकाशी चांगले राहिले, तर काही जण मद्यपान आणि धूम्रपान ह्याच्या आहारी गेले. अशा वेळेला काही लोक देवाच्या जवळ आले, तर थोडे लोक देवापासून दूर निघून गेले. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माझ्या मित्राच्या जीवनामध्ये घडलेलं आणि त्याच्या कुटुंबात घडलेला ह्या करोनाच्या किंवा पॅन्डेमिकच्या कालावधीतील एक उदाहरण तुमच्या समोर ठेवू इच्छितो, ज्यामुळे ते देवाच्या अधिक जवळ आले. काही दिवसापूर्वी माझा मित्र आणि त्याचे आई वडील ह्यांना करोनाची लागण झाली आणि अशा वेळेला तीनही व्यक्ती ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. माझ्या मित्राचे वडील हे करोनामुळे मरण पावले आणि अशा परिस्थितीमध्ये अवस्थेत माझा मित्र हा जीवन आणि मृत्यू ह्यांच्यामध्ये संघर्ष करत होता. ह्यांच्यामध्ये झुंज चालू होती आणि ह्यांच्यामध्ये लढत होता. माझा मित्र हा त्याच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी येऊ शकला नाही. त्याची आई ही हॉस्पिटलमध्ये करोनाने ॲडमिट होती आणि अशा परिस्थितीमध्ये त्याची मिसेस आणि त्याच्या भावाची पत्नी हेही करोनाने पॉझिटिव्ह होऊन घरामध्ये होम क्वारंटाईन होते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माझ्या मित्राचे वडील हे फार धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होते, परंतु त्यांना आपल्या ख्रिस्ती पद्धतीनुसार आणि परंपरेनुसार दफन करता आलं नाही. त्यांचं शरीर दहन करण्यात आलं. ह्या सर्व दुःखामध्ये ते कुटुंब होतं. ज्या वेळेला त्यांच्या आजोबाची मरणाची न्यूज त्यांच्या कानावर आली, त्यावेळेला त्या कुटुंबामध्ये भरपूर असा दुःख आणि आक्रोश निर्माण झाला. ते खूप दुःखी होते आणि रडत होते. घरामध्ये लहान मुलं रडत आहेत आणि त्यांचं सांत्वन करण्यासाठी या घरातील महिला पुढे येऊ शकल्या नाहीत. जोरजोराने त्यांच्या कानावर त्यांचा आवाज येत होता रडण्याचा, परंतु दोन्ही महिला ह्या आपल्या रूममध्ये होत्या, परंतु त्यांचं सांत्वन करण्यासाठी पुढे येऊ शकत नव्हत्या. कारण जर त्या पुढे आल्या तर त्यांच्या कुटुंबातील विशेष करून लहान मुलाला या करोनाचा प्रादुर्भाव होईल आणि लागण होईल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा वेळेला माझ्या मित्राच्या बायकोने आणि त्यांच्या घरातील सर्व लोकांनी एकच गोष्ट केली. त्यांना देवावर राग न आणता त्यांनी गुडघे टेकले आणि मरियम मातेची आणि देवाचा धावा करण्यास सुरुवात केली आणि भरपूर अशी प्रार्थना केली. प्रार्थना अशासाठी केली की जेणेकरून त्यांचे आजोबा जे मरण पावलेले आहेत करोनाने, त्यांना चिरकाळ शांती लाभली पाहिजे. तसेच त्यांचे वडील किंवा तिचे मिस्टर जे करोनामध्ये झुंज करत आहेत, करोनाशी लढत आहेत, त्यांना चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांचं सांत्वन झालं पाहिजे. त्यांच्या आजोबाच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली होती, जे दुःख घरामध्ये आलेलं होतं, ते संपूर्ण हे मिटलं पाहिजे आणि त्यांचं सांत्वन झालं पाहिजे म्हणून प्रार्थना करत होते. आणि देवाच्या दैवी सामर्थ्याने त्यांच्या कुटुंबावर आलेलं हे संकट याला तोंड देण्यासाठी शक्ती मिळावी म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माझ्या मित्राच्या कुटुंबातील सर्वजण एका चित्ताने आणि एका वृत्तीने, एका मनाने देवाकडे प्रार्थना करत होते. बंधू भगिनींनो, माझ्या मित्राच्या कुटुंबासमोर भरपूर असे पर्याय होते, परंतु त्यांनी एकमेव पर्याय त्यांनी अवलंबवला आणि तो म्हणजे देवाच्या दैवी देवेवर विश्वास ठेवून, देवावर विश्वास ठेवून त्या प्रार्थना करणे आणि देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणे हाच पर्याय त्यांनी निवडला. आपल्या जीवनात आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी त्यांनी फक्त देवाच्या दैवेवर किंवा देवाच्या सामर्थ्यावर आणि शक्तीवर विश्वास ठेवला. मरियेनेही तिच्या जीवनामध्ये असंच केलं. मरियेच्या जीवनामध्ये आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी मरियेने फक्त दैवी देवेवर, दैवी शक्तीवर विश्वास ठेवला
आणि मरिया ही देवाच्या सांगण्याप्रमाणे आणि देवाने दाखवलेल्या मार्गावर मरिया चालली. My dear brothers and sisters in Jesus Christ, as the cases of coronavirus were increasing in our locality and in our city, so also there were many people who seems to have become experts in this giving advice to people. They started circulating so many messages which in fact created a lot of tension and pressure in the minds of people. In fact, when it comes to give counsel or advice, we must follow the example of Mother Mary, because she is the only person who provided the right counsel or the advice when it came to give advice. When we are confused, when we are baffled, we look for some advice or counsel. If we receive the right advice, we are saved. And if we fail to get the right advice, if we get misleading advice, we are pushed forward into our more difficult moments or difficulties. If we go through the Gospel of St. John chapter 2 and in a precise manner verse 2b, we will realize the best example of Mary's counsel. Mary went and said to the servants at the wedding at Cana, do what he tells you. Only very simple advice Mother Mary gave to the servants there or those who were serving there, and then we know what was the result. The result was that the host of the wedding was saved from all problems and difficult moments. He was saved from shameful situation, and also we saw how the people of Cana of Galilee witnessed the manifestation of glory of God. We also get to witness the manifestation of glory of God when we follow the counsel, the advice given by Mother Mary. St. Paul in his second letter to Corinthians chapter 1 verse 2 to 5 speaks of the true counsel or true consolation that God provides to us. In this moment of pandemic, many of us are experiencing depression. Many of us are experiencing tension and pressure in our day-to-day life. And to such and to all of us, the words of St. Paul become soothing and they come meaningful for us. They are handy and they are comforting us in our situation. As we participate in this Eucharistic celebration and as we participate in the third day of novena, I would like you to pause for a while and ponder on these following three questions. They are, do I offer the right counsel in our day-to-day life and especially in this pandemic situation? Second, do I comfort those who are in need of my comfort as I am comforted by the comfort of Lord Jesus? Or do I keep forwarding the messages and provide false counsel and create discomfort in the life of others? And the third important question is, in my sadness, anxiety, and in my fearful moments, in my depressed moment, when I experience depression, whom do I turn to? Brother faithful, Lord, we place ourselves and our needs before you. We believe and know that you are guide and lead us in your heavenly grace. Show us your grace and grant us your peace in our days. Your response will be, Lord, watch and guide our every step in life. Together,
Lord, watch and guide our every step in life. We pray for the Holy Father and our bishops and all church leaders that their lives and ministry may be guided by your Holy Spirit. Response: Lord, watch and guide our every step in life. We pray for those who are lost and seek direction in life, that the Holy Spirit will enlighten and guide the minds of those who seek help in finding their way in life. Response: Lord, watch and guide our every step in life. We pray for those suffering from various forms of mental illness, that they may learn to seek professional help and also find acceptance from their families and the community. Response: Lord, watch and guide our every step in life. We pray for parents that they may give proper guidance to their children and that they may help their children to grow in knowledge of God. So help their children also the path, their God-giving vocation in life. Response: Lord, watch and guide our every step in life. We pray for counselors and mental health professionals who work among people who need help and care. Lord, give them the wisdom to help the many who are in need of health, healing, and of their minds and emotion. Response: Lord, watch and guide our every step in life. We pray for all the families in our parish who are in need of peace and unity, that will find their families a source of strength in the moment of difficulties. Response: Lord, watch and guide our every step in life. We pray in silence for our personal intentions. We pray, Lord, watch and guide our every step in life. Lord, you are the source of wisdom and understanding. Grant us your divine gifts and illumine our lives, so that we may not stray from the path of peace and happiness. We make this prayer to Christ our Lord. Amen. Blessed are you, Lord God of all creation. Through your goodness we have this bread to offer, fruit of the earth and work of human hands. It will become for us bread of life. Blessed be God forever. Blessed are you, Lord God of all creation. Through your goodness we have this wine to offer, fruit of wine and work of human hands. It will become for us our spiritual drink. Blessed be God forever. Pray, my brothers and sisters, that these our sacrifice may be acceptable to Lord, the Almighty Father. May the Lord accept the sacrifice at your hands, to the praise and glory of his name, for our good and the good of all his holy church. May this sacred offering, O Lord, confer on us always the blessings of salvation, that what it celebrates in mystery, it may accomplish in power. Through Christ our Lord. Amen. The Lord be with you. And with your spirit. Lift up your hearts. We lift them up to the Lord. Let us give thanks to the Lord our God. It is right and just. It is truly right and just, our duty and our salvation, always and everywhere to give you thanks, Father most holy, through your beloved Son, Jesus Christ, your word through whom you made all things, whom you sent as our Savior and Redeemer, incarnate by the Holy Spirit and born of the Virgin, fulfilling your will and gaining for you a holy people. He stretched out his hands as he endured his passion, so as to break the bonds of death and manifest the resurrection. And so, with the angels and all the saints, we declare your glory, as with one voice we acclaim,
Hosanna, Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Blessed, blessed is he who comes in the name of the Lord. Blessed, blessed is he who comes in the name of the Lord. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. You are indeed holy, O Lord, the fount of all holiness. Make holy, therefore, these gifts, we pray, by sending down your Spirit upon them like the dewfall, so that they may become for us the body and blood of our Lord Jesus Christ. At the time he was betrayed and entered willingly into his passion, he took bread and giving thanks, broke it and gave it to his disciples, saying, "Take this, all of you, and eat of it, for this is my body, which will be given up for you." In a similar way, when the supper was ended, he took the chalice, and once more giving thanks, he gave it to his disciples, saying, "Take this, all of you, and drink from it, for this is the chalice of my blood, the blood of the new and eternal covenant, which will be poured out for you and for many for the forgiveness of sins. Do this in memory of me." The mystery of faith. When we eat this bread and drink this cup, we proclaim your death, O Lord, until you come again. Therefore, as we celebrate the memorial of his death and resurrection, we offer you, Lord, the bread of life and the chalice of salvation, giving thanks that you have held us worthy to be in your presence and minister to you. Humbly we pray that partaking of the body and blood of Christ, we may be gathered into one by the Holy Spirit. Remember, Lord, your church spread throughout the world and bring her to the fullness of charity, together with Francis, our Pope, Oswald, our Bishop, and all the clergy. Remember also our brothers and sisters falling asleep in the hope of resurrection, and all who have died in your mercy. Welcome them into the light of your face. Have mercy on us all, we pray, that with Blessed Virgin Mary, Mother of God, with Blessed Joseph, her spouse, with the blessed apostles, and all the saints who please you throughout the ages, we may merit to be co-heirs to eternal life, and may praise and glorify you through your Son, Jesus Christ. Through him and with him and in him, O God, Almighty Father, in the unity of the Holy Spirit, all glory and honor is yours forever and ever. Amen. At the Saviour's command, informed by divine teaching, we dare to say, Our Father, who art in heaven, hallowed be thy name, thy kingdom come, thy will be done on earth as it is in heaven. Give us this day our daily bread, and forgive us our trespasses, as we forgive those who trespass against us. And lead us not to temptation, but deliver us from evil. Deliver us, Lord, we pray, from every evil. Graciously grant peace in our days, that by the help of your mercy, we may be always free from sin and safe from all distress, as we await the blessed hope and the coming of our Savior, Jesus Christ. For the kingdom, the power, and the glory are yours, now and forever. Lord Jesus Christ, who said to your apostles,
Peace I leave you, my peace I give you. Look not on our sins, but on the faith of your church, and graciously grant her peace and unity in accordance with your will, who live and reign forever and ever. Amen. The peace of the Lord be with you always. And with your spirit. Let us offer each other the sign of peace. Lamb of God, you take away the sins of the world, have mercy on us. Lamb of God, you take away the sins of the world, have mercy on us. Lamb of God, you take away the sins of the world, grant us peace. Behold the Lamb of God. Behold him who comforts us, who consoles us, and who stands by us, especially during these moments of pandemic. Blessed are we who are called to his supper. Lord, I am not worthy that you should enter under my roof, but only say the word, and my soul shall be healed. Let us now make our spiritual communion. O Lord Jesus, since I cannot now receive you in your sacramental presence, I beg you to come spiritually into my soul to enrich me with your holy grace and make me truly your own forever. O Jesus, living in Mary, come and live in me, in the spirit of your holiness, in the fullness of your power, in the communion of your mysteries, in the perfection of your ways. O divine guest, give to my soul a strong, lively faith, an unbounded trust, perfect humility, an abiding sorrow for my sins, a total abandonment to your divine will, and a perfect loving union with you in mind and heart. O sacrament most holy, O sacrament divine, all praise and all thanksgiving be every moment thine. Lord Jesus, thank you for the blessings and graces you have given me through this spiritual communion. Let us pray. Renewed by this bread from the heavenly table, we beseech you, Lord, that being the food of charity, it may confirm our hearts and stir us to serve you in our neighbors. Through Christ our Lord. Amen. The Lord be with you. And with your spirit. May Almighty God bless you, Father, Son, and the Holy Spirit. Amen. To comfort and to provide the right counsel like Mother Mary, go in the peace of Christ. Thanks be to God. Novena to Our Lady of Health, Velankani. O most holy Virgin, you are chosen by the most adorable Trinity from all eternity to be most pure Mother of Jesus. Permit me, your humble and devoted client, to remind you of the joy you received at the instance of the most sacred incarnation of our divine Lord, and during the 9 months you carried him in your chaste womb. I wish most sincerely that I could renew or even increase that joy by the fervor of my prayers. O tender Mother of the afflicted, grant me, under my present necessities, that special protection you have promised to those who devoutly commemorate
this ineffable joy, relying on the infinite mercies of your divine Son, trusting that those who ask should receive, and penetrated with confidence in your powerful prayers, I most humbly entreat you to intercede for me. I beg you to obtain for me the favors which I petition for in this novena, if it be the holy will of God to grant them, and if not, to ask for me whatever graces I most stand in need of. Here specify your requests. I desire by this novena, which I now offer in your honor, to prove the lively confidence I have in your intercession. Accept it, I beseech you, in honor of the supernatural love and joy with which your immaculate heart replenished during the abode of your divine Son in your womb, in veneration of which I offer you the sentiments of my heart. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. O Mother of God, accept these salutations in union with the respect and veneration with which the angel Gabriel first hailed you, full of grace. I wish most sincerely that these may become so many gems in the crown of your celestial glory, which will increase in brightness to the end of the world. I beseech you, O Comfortress of the afflicted, by the joy you received when the Word was made flesh, to obtain for me the favors and graces which I have now implored through your powerful intercession. For this end I offer you all the good works which have been performed in your honor. I most humbly entreat you, for the love of the amiable heart of Jesus, with which yours was ever so inflamed, to hear my humble prayers and obtain my requests. Amen. The third day. Hail, Mother of our love, you are a model of holy life. Renouncing all earthly affection, you consecrated yourself to God and spent your days in prayer in His temple. But we who have been consecrated through baptism have not been faithful to our baptismal promise. Often we fail and became unfaithful children. We sought after the worldly amusements. We offended our divine Redeemer by our sins. Immaculate Mother, who brought the divine mercy to us sinners, we regret for all our sins and beg through you for God's mercy and pardon. Stretch out your loving arms towards us, that we may drink the living water of Christ within your embrace.
Amen.